सरकारने काय केलं मला नाही माहित. त्यांनी काल परवानगी दिली, आज दिली, आणखी आता उद्याची दिली. माझं म्हणणं आहे त्याचे बंगाल खेळ खेळण्यापेक्षा असली डाव खेळाव सरकारने मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं. मराठ्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे. सकाळी पण तेच सांगितलं, आता पण तेच सांगतो. अशी योग्य संधी सरकारला आता सध्या गोरगरीब मराठ्यांचं मन जिंकण्याची योग्य वेळ आहे. सरकारला सगळे विसरतील, गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार नाही. जर गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षण केलं, त्यांना आयुष्यात जर रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला विसरण, तुमचा मंत्री तुम्हाला विसरण, तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरण, पण मरेपर्यंत माझा गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये. म्हणून एक दिवस मुदतवाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी तर होणार, आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होणार. तर मग नाटकं कप खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हातात हे परवानगी देणं. तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात, का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात, पोरं रस्त्याने अडवायचे हे पण सरकारच्याच हातात, का सोडायचं. तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही करी. मुंबईतली परिस्थिती अशी आहे, जसं पोलीस बांधावाडाव घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इथले सरकारनं त्यांचे लघवीचे त्याचे संघाचे कुलप लावून ते दार बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहा चिंतेचे वडा जेवणाचे बंद होते. म्हणून सीएसटीला जे मग बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वगैरे ते आता ज्यावेळी ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढे काढायला सांगा, आपण काढायला सांगितलं लगेच ते निघले सुद्धा. पण त्यांनी ते कारण सांगितले काही सुरू नाही, पाणी प्यायला मुद्दा म्हणजे कदरून जावं मराठी मुंबईतून. परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही. म्हणून अरे झाले मग तुम्ही पाणी उघडे ठेवणार, संडास बाथरूमाचे उघडे ठेवणार, कारण पोरं आता आलेत म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावून हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातम्या करायला लागले. अरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रातलं खेळांचा विषय त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही तर येऊन देणार नाही तर मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबईत जाम करणार. मला घुसले पण जाम केली पण मग सरकारनं सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं म्हणजे सरकार आडमुठ्यात घुसली, मराठी आडमुठ्यात घुसली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.